आपण हा कांदा फ्राय करून घेणार आहे. याला व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होईपर्यंत याला फ्राय करायचं आहे. याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. काही काही जण याला बरिस्ता पण म्हणतात. गोल्डन ब्राऊन झालेला जो ऑनियन आहे त्याला. अमोल, काय बनवतोयस? मी आज बनवतोय चिकन कोरमा. चिकन कोरमा? यस, स्पेशल डिश आहे. वाव. तर मी चिकन घेतलेलं आहे. करी कट करून घ्यायचं चिकनला, म्हणजे काय ना ते लवकर शिजतं. सो चिकन आहे. कांदा आपला फ्राय होतोय व्यवस्थित. तो पूर्ण गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचा आहे, त्यामुळे त्याला वेळ लागणार थोडासा. तर चिकन मध्ये आपल्याला मॅरिनेशन करायचं. मॅरिनेशन साठी आपल्याला लागणार आहे दही. दही खूप इम्पॉर्टंट इंग्रेडियंट्स आहे याच्यातला. दही ऍड करूयात. दही ऍड केल्यावर यामध्ये आपले जे पावडर्स मसाले जे आहेत, म्हणजे चिली, हळद, गरम मसाला, कांदा लसूण मसाला, हे आपण सगळं त्यामध्ये ना ऍड करायचं थोडं थोडं प्रमाणात. बाकी नंतर आपण ह्या कांद्याची जी पेस्ट करणार आहे, त्या पेस्ट केल्यानंतर ते आपण टाकणार आहे, तर त्यामध्ये पण आपण मसाले ऍड करणार आहे. त्यामुळे याच्यामध्ये मॅरिनेशनला थोडेच मसाले ऍड करायचे ॲज पर युअर टेस्ट. तर आपण जो कांदा फ्राय केला होता तो बघा अशा प्रकारे करायचा आहे. याचा गोल्डन ब्राऊन कलर झाला पाहिजे पूर्ण. थोडंसं थंड होऊ द्यायचं त्याला. थंड झाल्यावर आपण मिक्सर बाउलमध्ये काढायचं. त्यासोबत एक चॉप केलेला टोमॅटो आहे, तो पण ऍड करायचा. काही जण यामध्ये दही पण ऍड करतात, पण आपण दही मॅरिनेशनला केलंय आणि आपण याची पेस्ट झाल्यानंतर त्यात वेगळं दही ऍड करणार आहे आपण. सो आपण याच्यात नाही करणार. मेकिंग पटकन बनव. चल. भूक लागली. अरे, आपण जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते आता आपण तेलामध्ये टाकणार आहे. तेल मी ज्यामध्ये कांदा फ्राय केला होता ना त्यातलंच तेल मी वापरतोय, कारण त्याला एक कांद्याचा एक वेगळा फ्लेवर आलेला असतो. सो आपण तोच वापरूयात. यामध्ये आपण जो कांदा टोमॅटोचं पेस्ट केलेली आहे ते ऍड करायची. सो तुम्ही बघू शकता आपण जी पेस्ट टाकली त्याच्यानंतर त्याला कसा कलर आलाय व्यवस्थित. आता यामध्ये मी लसूण अद्रकची पेस्ट टाकणार आहे आणि थोडासा ब्लॅक पेपर, इलायची, लॉंग आणि थोडी दालचिनी, एवढंच खडा मसाला साबूत टाकणार आहे. त्याचा कलर सुटलाय ना मस्त दिपे. तर्री पण आली त्याला. मी पहिल्यांदा करून बघतो बरं का. बापरे, खायचं की नाही मग? होय, बनणार भारी ते. आत्ताच बघ ना त्याचा सुगंध येत ना तुला. कॅरेमल, ऑनियन, ऑइल, घी, आहा आणि मसालेच मसाले. यम्मी तर दिसतंय, पण पहिल्यांदा बनवतोय म्हटलं जरा भीती वाटते. काय बोललीस तू? यम्मी दिसतंय, पण खायचं की नाही मी. आतापर्यंत कुठली डिश अशी झाली की ती फेल गेली?
नाही ना नाही तसं हा. झालं नाही खाऊन तर बघ हे. पण भीती वाटते ना पहिल्यांदा बनवतो असं का घाबरत बोलूस? घाबरत बस. कोपऱ्यात बस तिकडे. माझ्यासमोर येऊ नको. बर हा. यामध्ये थोडं योगर्ट टाकूयात. यामध्ये 2 मी चॉप केलेल्या हिरव्या मिरची आहे आणि आपण आधी त्यामध्ये मसाले टाकले होते, त्यामुळे आता ह्या स्टेजला थोडे थोडेच मसाले टाकायचे, जास्त काही टाकायची गरज नाहीये. थोडेसे 1-1 चमचा तुम्ही यात टाकायचं. आणि चवीनुसार मीठ हे विसरू नका. सो आपला कोरमा आता रेडी आहे. सर्व करूयात त्याला. एक टिप्स आहे याची की या कोरमामध्ये ना पाणी चुकूनही टाकू नका. सगळं दह्यामध्ये याच्यामध्येच याला शिजू द्या. खूप मस्त लागतो माहिती का. तुम्ही ट्राय करून बघा. आता मी बघतो दीपाला काय गोष्टी